अवकाळीचे तातडीनं पंचनामे करा. आमदार तानाजीराव सावंत यांचे तहसीलदारांना आदेश. धाराशिव जिल्ह्यात दिनांक 18 आणि 19 मार्च रोजी झालेल्या पूर्व मोसमी अवकाळी गाराच्या पावसामुळे वाशीसह इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर काढणी झालेला कांदा, गहू, ज्वारी, हरभरा, आंबा बागायतदार, द्राक्ष बागायतदार, भाजीपाला उत्पादक, कलिंगड, खरबूज आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्याचा हातात ओंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला निसर्गाच्या अकृपेनं. यामुळे शेतकरी हताश व हवालदिल झाला होता. यांना आधार देण्यासाठी वाशी भूम परंडा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री माननीय तानाजीराव सावंत यांनी तहसीलदार यांना पिकांच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे फास्ट ट्रॅकवर करण्याचे आदेश देण्यात आले. पाहूया काय म्हणाले माननीय आमदार साहेब. साहेब नमस्कार. हा नमस्कार. बोला आमदार की. आमदार साहेब बोलणार आहेत. हा द्या की द्या. हॅलो हॅलो हा सर नमस्कार. नमस्कार. ते सर. गारपीट झालेले त्याचे पंचनामे चालू करा. हा Immediate. करतोय सर. हो सर आता सूचना दिली सर. सूचना दिली पण इमिजिएट हो. इम्प्लिमेंट झालं पाहिजे उद्यापासून. हो अर्जंट. हो हो आलं हो लक्षात. सर. सर कारण घेतली सगळ्यांना सभागृहात विषय बैठक. निघणार आहे तो. मला सांगता येईल की बाबा आमचे पंचनामे तहसीलदार साहेबांनी फास्ट ट्रॅक वरती घेतलेत मग. ठीक आहे. येस सर घेतोय सर आणि सर्वांशी संपर्कात आहे सर. ओके, दिलाय ओके. आदेश पण दिलाय सर. ठीक आहे, ओके. येस सर. हो लावण्यापासून काढणीपर्यंत तुम्हाला मी सांगतो 2.5 एकर 1 लाख रुपये खर्च झाला सरासरी 1,20,000. आता पदरी काय पडेल का? काय पाडणार आहे आता पदरी पडू शकत नाही. तर काय सगळं नुकसान झाल्यावर काय पदरी पाडणार आहे. आणि अजून परत काढायची मजुरी आता. काय आपलं कोणतं पीक होतं? आपली ज्वारी होती. ज्वारी पूर्ण मातीत गेली. आता काहीच न राहिलेलं नाही तिथं. मग आता काय करावं ते कळना आम्हाला पण. करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी. विरोधक ही राहिलेला नाही. विरोधक ही विधानसभेत आवाज उठवित नाही आणि शासनाचे आमदार मट्ट झालेले आहेत. ते कुणीही शेतकऱ्याविषयी कुणीही बोलत नाही. शेतकऱ्याचा जर उद्रेक झाला तर तुम्हाला पेलणार नाही. इतकं नुकसान होऊन बी शेतकरी लोकांचं कर्ज काढून सहन करतोय आणि जर आत्महत्या करतो शेतकरी. त्याच्यामुळे सरकारने शेतकऱ्याला ह्या कांद्याचा पंचनामा करून जे काय असेल ते अनुदान द्यावं. कमीत कमी एकरला 50,000 रुपये खर्च होतोय तरी 50,000 रुपये एकरी नुकसान भरपाई द्यावी आम्हाला. कारण कांदा काही राहिलेलाच नाही आमचा. नुकसान झालेलं. कृषी मंत्री काय सांगाल त्यांनी? कृषी मंत्र्यांनी तिकडे रुपालीताई चाकणकरच्या बाजूने बाईट देण्यापेक्षा शेतात येऊन कुठं गारपीट झाली त्याची पाहणी करावी हे आमचं म्हणणं आहे. त्यांनी भोंदूबाबाच्या ह्याच्यात जाऊन न जाता इथं येऊन शेतकऱ्याचं काय नुकसान झालं हे बघावा. कारण कृषी मंत्री असताना सुद्धा तुम्ही तिकडं भोंदूबाबाच्या ह्याच्यात राजकारण करता. ती न करता इथं येऊन शेतकऱ्याची पाहणी करून शेतकऱ्याला जागवा. आत्महत्या शेतकऱ्यांनी करून ही परिस्थिती तुम्ही आणायला लागला होता. आत्महत्या परिस्थिती झाली शेतकऱ्याची. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.